हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे, खूपच झटपट होणारी। मी शॉर्टकटनीच तुम्हाला दाखवते आज। बघा, मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर। कुकर आपला छान गरम झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे, साधारण एक पळी। आणि तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची। बघा, मोहरी छान तडतडली ना, त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे। मी लसूणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या 5-6, ते कट करून घेतल्यात, ते ह्याच्यात टाकून द्यायच्यात आपल्याला। दोन मिरच्या घेतल्यात मी लाल तुकडे करून, ते पण ह्याच्यात टाकायचे। आणि मी एक कांदा घेतला होता मोठा बारीक कट करून, बघा तो ह्याच्यात आपण टाकून देऊया। तर हे छान हलवून घ्यायचे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला एक टमाटा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यात टाकून द्यायचा। आणि हे छान मस्त परतून द्यायचे बघा तेलावर कांदा टमाटा। मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला मटकीची आमटी दाखवणार आहे। मटकीच्या डाळीची आमटी। ही बघा, ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ह्या मटकीच्या डाळीची आपल्याला आमटी बनवायची। खूपच झटपट ही रेसिपी होती आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे बघा। तर कांदा टमाटा आपला छान परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला 1 चमचा टाकायचा आहे बघा। आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला। हे छान मिक्स करून घ्यायचे। कांदा टमाटा आपला छान परतलेला आहे बघा। त्याच्यानंतर काय करायचं, ही मटकीची डाळ आपल्याला ही तेलावर टाकून द्यायची छान परतायला। आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान। खूपच झटपट ही आमटी होती, टाइम लागत नाही आणि खायला पण भातासोबत खूपच मस्त लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मधून सांगा कशी झाली ही आमटी मटकीच्या डाळीची। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका मैत्रिणींनो। पाहू शकता, मी खोबरं आणि लसूण अद्रक हे वाटून घेतलं होतं सुक्क, ते पण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे 2 चमचे। आणि हे छान हलवून घ्यायचे बघा। आमटी अगदी आपल्याला थोडी करायची। तर ह्याच्यामध्ये आपण आता 1 ग्लास पाणी टाकून देऊया। आणि छान हलवून घ्यायचे आपल्याला। थोडंसं वरती टाकूया पाणी आपण। आणि हलवायचे चांगलं। आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून द्यायचे थोडंसं। मीठ अगदी बेतट टाका, कारण आपली आमटी थोडी आहे, त्या हिशोबानेच मीठ टाका बघा। आणि ह्याच्या आपल्याला 3 शिट्ट्या फक्त काढून घ्यायच्यात की आपली आमटी मग आपण बघूया झाली आहे का। आणि जास्त पातळ पण नाही आपल्याला आमटी करायची ही। तीन शिट्ट्या झाल्या की आपण पाहूया परत।
पाहू शकता मैत्रिणींनो, आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड झाला की मी तुम्हाला दाखवते आपली आमटी झाली आहे का. पाहू शकता मैत्रिणींनो, आपला कुकर थंड झालेला आहे. तर आता आपण झाकण खोलून बघूया आपली आमटी झाली आहे का. पाहू शकता तुम्ही, मस्त आमटी झालेली आहे आपली बघा. खूपच झटपट ही रेसिपी होती आणि खायला तो खूप छान लागते ही आमटीची, उडदाची आमटी, ते मटकीच्या डाळीची आमटी खूपच छान लागते खायला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ही आमटी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पाहू शकता मैत्रिणींनो, किती छान दिसते का नाही आपली आमटी. बघा, कोणाला कोणाला आवडली नक्की मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ पाहत जा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.